पुण्याच्या कासारीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे शेकडो एकर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। मातीसह पेरणी केलेली पिकं देखील वाहून गेले। या नुकसानग्रस्त भागाची आमदार अशोक पवार यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। पुण्याच्या कासारीमध्ये पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे शेकडो एकर शेतीचं मोठं नुकसान झालंय। मातीसह पेरणी केलेली पिकं देखील या पावसामुळे वाहून गेली। दरम्यान या नुकसानग्रस्त भागाची आमदार अशोक पवार यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। पुण्याच्या कासारीमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालं। या मुसळधार पावसामुळे शेतीचं मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मातीसह पेरणी केलेली पिकं देखील वाहून गेली आणि या नुकसानग्रस्त भागाची आमदार अशोक पवारांनी पाहणी केली। जवळपास 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान इथं शेतकऱ्याचं झालंय। त्यामुळं शासनाला माझी मागणी राहील की ताबडतोब ही नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे। नवीन बियाणं त्यांना दिलं पाहिजे, कारण शेवटी आता ज्यावेळेला वापसा होईल त्यावेळेला परत शेतकऱ्याला ते बियाणं पेरावं लागेल। रस्त्याच्या काही ठिकाणची दुर्दशा झाली, त्या गावातील रस्त्यांना मदत मिळाली पाहिजे। पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत कधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे।